कुणाल हाक जा, तुझं काम कर जा. दर्शन लोकांना बोलव. दर्शन लोक आलेले आहेत. दर्शन लोक. हाय दर्शन लोक, चला. की काय यार तुम्ही उशीर लावताय. आम्ही असे रेडी होऊन बसलोय. अरे हा बघ, हा एटीव्हीच्या प्रिपरेशन मध्ये दिसत नाही मला कुठे. नाही, तो तिथे जाऊन चेंज करणार आहे. लहानच आहे. ऐकला नाही तो. लोक उलट करतात. भाई एटीव्हीचे कपडे आणून चल आणि मग चेंज कर ना येताना. तन्वीने पण तेच केलंय. मी पण तेच केलंय. हे कपडे मी एटीव्ही मध्ये घालणार आहे. एटीव्हीला मी हात पाय काय रे किती माशी. मग फुल घाल ना. मी घातले कारण का पाय बी खराब नाही झाला. करतो चेंज पटकन 2 मिनिटं. मला 2 मिनिटं. कारण काय बघ, मी चप्पलने एटीव्ही करणार आणि नंतर शूज घालणार दिवसभर. ते कॅरी करतो मी आता. कुणाल हे पोस्ट करणार. कुणाल मग सांगायचं नाही मला. हे मी पोस्ट करणार. अजिबात सांगायचं नाही मला. माझ्या ब्लॉग मध्ये तू किडे केलेस, मी पोस्ट करणार. आणि ही तुझी टोपी जर तुझी असेल तर घे, नाहीतर ती फेकून दे. व्हिडिओ पाठवलास. तन्वीकडनं इन्स्पायर झालंयस वाटतं तू आता. नाला ओम स्वस्तिअस्तु. एटीव्ही. तर टूरमध्ये एटीव्ही ॲड नव्हतं, पण बऱ्याच जणांनी जाण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळे सगळेजण स्वखर्चाने आम्ही आता एटीव्ही राईडसाठी चाललोय. कुठल्याही गोष्टीला जस्टिफाय करून काही बोलायचं. आलास याला बोलतात ते आय नो. आपल्याला बसायचं म्हणजे बेसिकली ह्या पूर्ण ट्रिप मध्ये दुसऱ्यांदा तो आमचा ऐकलेला नाहीये. आणि त्याच्यात मी नाही, अजिबात नाही. तेव्हा पण नाही रिग्रेट केला आणि आता मी कबूल नाही करत. खरं नाही, तेव्हा पण रिग्रेट केलं. तिला याच्यासाठी कशासाठी ब्लॉग साठी म्हणून. हो अगं बाई चल बंटी. Tandem ride. Tandem is mean one bike for 2 person. That is 127. If every one of you will go, so we give you a good price for discount, for the group discount. Okay? सरळ कुटाला मिळतील आपल्याला. We are almost for 22 people. Tell me how much you want. 1700 की. We give you 20%. काकीना पण म्हटलं तुम्ही पण सिंगल घेऊन इंडियात चाल. ऐक ना, आधी आपल्याला डिवाइड करायला पाहिजे लोकांना. एकटे कोण करणार आणि दुखते कोण करणार. आधी एकटे काय झालं. जास्त होतं 12 किती 35% त्यांनी केलं. ते बोलतात की 10 मध्ये करतात. मग तुझा चिडून गेला का बाजूला. थँक्यू बोलतो नाही करायचं. तर इथे ही एटीव्ही बाईक 2 लोकांसाठी 17 लाख त्यांचे IDR म्हणजे आपले जवळपास 9,500च्या आसपास वगैरे असं त्याची अमाऊंट होती. आणि ह्या आमच्या सगळ्या ग्रुपने जी बार्गेनिंग केली नेक्स्ट लेवल, म्हणजे त्याने त्याला 10 लाखामध्ये डन केलं. 10 लाख IDR म्हणजे जवळपास आपले 5,400 रुपयाच्या आसपास. इथे जर आपली मम्मी असती ना तर प्रॉपर बरोबर त्याला 200 रुपये बसत नाही. म्हणजे 10,000ची भाजी असल्यावर किती रुपये सांगतात. 2,000 2,000. 10,000 तू 550 रुपयाची गोष्ट असेल तर तू घेतेस 525ला वगैरे. 25 रुपयेच कमी करतेस. एवढी तू डेंजर लेवल आहे तुझी.
फणस लागलेत, फणस पिशवेत झाकून ठेवले आहेत. बॅग्स ठेवल्या आहेत, त्यांच्याकडनं चावी घ्यायची आहे. तू बदलतोयस वस्त्र? नंतर नंतर अच्छा नंतर आहे. चिंब भिजलेले रूप नंतर. अरे यार पाऊस पडतोय. आई एकच फोन घे. हो माझाच घेते. माझा ठेवतोस तरी चालेल, पण माझा ना भरू चालेल. माझा भरू शकतो फोन. माझा घे. ते बघ कसला आहे. वो Kamu ready? Hour 45 minutes. Yeah, between the trip there is a rest area, so we can take a rest in 15 minutes. Yeah, it's little bit rain, for sure it's gonna be wet. Yeah, be careful with your phone. When you ride, you cannot hold the phone. When you are passenger, you can hold the phone, but it's your responsibility. Okay? You can take video, you can take photo, but the photo is already included on your package. Yeah, lunch is included on the package. So we give you lunch over here, or you can go for lunch or wherever you want to go. Yeah, for your group. Okay. Now we ready to go. Get your couple, get your friend or whatever, and then we start to go to the car. Let's go. Come over. Ajing, kyo. We need to go before that group wait. Let's go. Sokari. Please, everyone. Guys, Say hi. let's go. Hello. हॅलो. अच्छा म्हणजे मी काय आहे? सेल्फी घ्या ना. उलटा. ते असं फिरव ना. Whenever you move the gear, first of all you press the left brake. Your left hand press the brake, your right hand move in the gear. What are do's and don'ts? Remember, you ride the bike, not me. You are controlling the bike. I mean, if you lost control, I have no chance to catch you. That's why deeply understand what you are doing here. If you have any question, let me know. Get onto the bike, please. We're gonna start it. Get onto the bike. मग काय, चला जाऊया. थांब थांब. सोप्पा आहे तुला जमतंय? संतोष चल. दर्शन चल. इथून चल. यो ए थांब. कुणाल ये ना. कुठे चाललंय? व्हिडिओ आहे रे हा. बस. We are ready for ATV. हो आणि हे आमचे दोन ड्रायव्हर, वन आणि हा दुसरा. I think that Putrapali can do it. तो चिडता. तर काहीतरी डेंजर असण्याची शक्यता आहे. नको ना. काकापासून लांबच राहणं. स्लोप आहे, हळू या. क्लोज यायला सांग. क्लोज क्लोज. बसून रेसिंग असतं बघ ना त्या टायर वाला, जाम मजा येते.
तर ह्या ATV राईडला जाताना मी माझा फोन ठेवून दिला होता आणि मी कुणालचा फोन घेऊन आले होते आणि आम्ही हे मस्त असं इथून तिथून जात होतो आणि त्यांनी खूप छान असा रोड वगैरे बनवला आहे मध्ये, जसे काही तुम्हाला टास्क असल्यासारखे वाटतात, पाण्यातनं जायचं असतं. आणि अशा वेळेला मला एक फोन येतो आणि मला कळतं की बाबा पडलेत आणि मग कंटिन्यू आम्ही फोनवरती होतो. फोन केल्यानंतर कळलं की बाबांना थोडंसं लागलं आहे, ते स्लिप झालेत आणि बाकी सगळं ठीक आहे. बाबा एकदम व्यवस्थित आमच्याशी बोलले. मग आम्ही म्हटलं की ओके चलो, जिथे आलो आहे ते पूर्ण करूया आता आणि एकदा घरी जाऊया. पॉवर स्टेरिंग असते ना, मजा आली असती. टर्निंगच नाही आहे त्याच्यात व्यवस्थित. आणि अजिंक्य आपले टायरला हे ग्रिप तरी आहे, त्यांचे टायर बघ. लाईट लावले ना, यांच्या तर लागल्या. आपल्या नाही जाऊ दे, आपण यांच्या प्रकाशावर जाऊ. अंधारातून गॉगल काढतो. आम्ही काय काजवे होता. ए गॉगल बिगल काढा बाबा. दिसणारच नाही मला. ए तेव्हा ती हे करते, देवाचं हे करते. टाइम ओव्हर नाउ, लेट्स गो. काय करता वसान? पण इथली गावं ही आहे देवबाग सेम आहे. कोंबडे दाखव, कोंबडे दाखव. कोंबडे सेम आहे, सगळं सेम आहे. जर तुम्ही तुमची पहिली इंटरनॅशनल म्हणून जर इंडोनेशियन कंट्रीज बघत असाल तर प्लीज बघू नका, कारण तुम्हाला इथे आल्यानंतर कोकणात आल्याचाच फील येईल. जर तुमची पहिली इंटरनॅशनल ट्रिप तुम्हाला इंटरनॅशनलसारखी फील करून घ्यायची असेल तर दुबई हा एकच बेस्ट ऑप्शन आहे. इवन थायलंड वगैरे सुद्धा नाही. आणि ॲडिओनाच्या दुबईच्या ट्रिपसुद्धा जात असतात, त्यामुळे तुम्ही ॲडिओनासोबत बुक करू शकता. ॲडिओनाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि बालीची ट्रिप ही तुम्ही मला विचाराल तर तुम्ही सेकंड इंटरनॅशनल वगैरे करा. फर्स्ट इंटरनॅशनल करताना दुबईला प्रेफरन्स द्या. आणि अगदीच तुम्हाला वाटलं की नाही बाबा दुबई नको, आम्हाला थोडं बालीच एक्सप्लोअर करायचं आहे, तर या पण या भावनेने या की इथे आल्यानंतर असं नका समजू की अरे आम्हाला इंटरनॅशनलसारखं काही वाटलंच नाही, आम्हाला तर गावी गेल्यासारखं वाटलं, तर ते तुम्हाला इथे वाटू शकतं. माझी नाही चालू. जाऊ दे, मागो जाऊ. काकांना तर जमत नाहीये. आम्ही अशा याच्यावरती आहोत आणि आम्हाला कळलं की बाबा पडले आणि काही कॉन्टॅक्ट नाही करू शकत. कारण पहिल्यांदा मी माझा फोन बॅगमध्ये ठेवून आले आणि कुणाच्या फोनवरती शूट करते आणि त्यामुळे झालेला आहे प्रॉब्लेम. काय करावं, काही सुचना. माझ्या काढताना पण ते डोक्यात काय माझ्या मागे पण जाऊ शकत नाही, कुठे पण जाऊ शकत नाही. टेन्शन. काय देवबाग टू मालवण. अच्छा, याच्यावर येणार आहेस. व्हेरी गुड. मी हे आयुष्यात पहिल्यांदाच करते. कुणाला आधी केलेलं आहे ना. कुणाल पहलगामला. नॉट ओके. चलो उतर तू पहिला. मी कसं उतरणार? अरे मी कशी उतरणार येड्या? पहिला बघ कोण उतरतंय. We are going straight to Indian restaurant, so to our restaurant. And from here to Udar will take at least 1 hour. त्यानंतर आज शेवटचं काही साईट सीइंग आहे ते ग्रुपसोबतचं ते आहे आणि उद्या आम्हाला आराम करायचा आहे आणि आम्ही खरंच त्या दिवसाची वाट बघतोय, कारण आम्ही खूप मस्त असं रिलॅक्स करणार आहोत. इथलं थोडंफार शॉपिंग आणि स्पा एन्जॉय करणार आहोत. चंदन, चल चंदन. चंदन फोन इकडे. हे असले धंदे करायला तुला खाली बसायला.
सागरवेणी येते. सागरवेणी हिला येते. मला त्यातलं इतकं माहिती नाही. सागरवेणी चांगली घालते सागर. आम्हाला सागर किनारे फक्त माहिती आहे. वेणी वेणी हा प्रकार पाहिला. पण मला याच्यावर विश्वास नसायचा. प्रॉपर करते म्हणजे ती प्रॉपर शिकवलंय तिला. यू आर टेकिंग द टास्क वे टू सिरियसली. अरे माझे ट्रीटमेंट केलेले केस आहेत, माझे स्वतःचे नाही, माझे करली आहे. जरा मेक्सी झालाय कारण तू हलकी होतीस. छान झालं. हा फोटो काढायचा आहे ना, पर चिंटू वाटेल मी अशी. यांचं काहीतरी वेगळंच असतं. इंडोनेशियामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे असे गेट्स दिसतात, काही घरांच्या समोर सुद्धा दिसतात. तर त्याचं कारण हे आहे की ते वॉल्कॅनोला, ज्वालामुखीला आपला देव मानतात, कारण ज्वालामुखीच्या इरप्शनमध्ये इथे आयलंड्स तयार झालेत आणि त्यामुळे ही थोडीफार त्याची रचना अशी असते की मधून असा तो पाठ ठेवलाय ज्वालामुखीचं इरप्शन वगैरे असं. सो ही त्यांची संकल्पना आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मंदिरांच्या ठिकाणी घराच्या समोर हे असे गेट्स तुम्हाला दिसतात. चला मग 3:31 झालेत. 9 मिनिटात आमच्याकडे. कशाला मुद्दाम हे करतोस? ब्लॉगिंग मध्ये येतो बघ ना तुझ्या एकतर नंबर सगळं काही बाईट वगैरे देतो. स्पॉटेड अगेन. किधर? There pay 50,000 rupiah for one person, and then with long queue, at least 30 minutes. This is okay. I give you in Tanah Lot. So temple Ulundanu you already see. तर काही जणांना वेगळ्या ठिकाणी जायचं होतं, हंड्रा गेटला, जिथे तसंच गेट आहे आणि गेटच्या खाली पाण्यात असं स्वतःचं रिफ्लेक्शन दिसतं, जे फोटो इंस्टाग्रामवरती व्हायरल होतात. तर ते लोक त्या बाजूला गेले जिथे तुम्हाला त्या फोटोसाठी पैसे पण द्यावे लागतात आणि खूप मोठी रांग असते. तर आम्ही ते अवॉइड केलं. आम्ही म्हटलं की आम्हाला असं काही फोटो वगैरे नाही काढायचं आहे. तर ज्यांना फोटो नाही काढायचं त्यांना घेऊन बस ही दुसऱ्या ठिकाणी निघाली. तर तेव्हाच हा गाईडसुद्धा म्हणाला की असे गेट्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील, तिथे फक्त पाणी आहे आणि ते रिफ्लेक्शन, यामुळे तिथल्या त्या गोष्टीला जास्त भाव आहे. तर आम्ही चिल करायचं ठरवलं. आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो, तिथे आम्ही मस्त मक्याचं कणीस वगैरे खाल्लं, शाळेचं पाणी पिलं आणि मस्त आराम केला. Anche putre bali. पुन्हा 10,000 रुपयाला 3 आहेत. तुला घे रंगीबेरंगी चड्ड्या. अजिंक्य 10,000 रुपये 3 आहेत. घेतोयस? 10,000. ओम स्वस्तिअस्तु. ओम स्वस्तिअस्तु. इकडे सनसेट बिनसेट बघायला थांबले आणि आम्ही पेट पूजा. आम्ही खाऊया, पण कशासाठी आलोय? आपण जगतो कशासाठी? खाण्यासाठी. इकडचं नारळ पाणी कसं लागतं बघूया आता. आणि माझा नवरा इथून गाणं कंपोज करत फिरतोय. अजिबात त्याचं लक्ष नाही आहे सकाळपासून. आता मी बाजूने असा हात पकडून गुणगुणत चालत होते. मला बोलतो कायच्या काय स्केलमध्ये गाऊ नकोस, माझं हे हलतंय. स्केलीत कोण गाता? स्केलीत कोण गाता? त्यात ते काय सांगलंय सारखं मग काही एकच सांगतो, स्केलमध्ये गा, स्केलमध्ये गा. मी घे का गाव स्केलमध्ये? हॅलो. अरे नाराज. बाप रे.
एवढं बाहेर मस्त आहे ना. पण भुट्टा घेतल्यानंतर हे घ्यायला पाहिजे. अरे परत घेऊ. भुट्टा नाही हे घेतला. काढ ना चमच्याने जरा. तुम्ही जरा करा ना काहीतरी काम. मी ते नवरे लोक. मी प्यायचं काम करतो. इंडियात एवढ्या नारळ हो. अरे मी काढून दे म्हणाले होते रे, खा नाही म्हणाले होते. मला पण एक काढून दे ना असं. सपोज काय केलं. हा नो सॉल्ट हवं ना. सम कॉन्फिडेन्शियल सिक्रेट्स. सांग सांग काय करायचं. नॅशनल सिक्युरिटी. नो. सांग बार्गेनिंग कसं करायचं. बघूया आता कसं करायचं. बघूया. मी फक्त सांगणार मला काय हवंय. बार्गेनिंग हे लोक करणार. प्लीज पण लाज वाटेल इतकी करू नका. नाही तर आम्ही सांगूय कुणाला पाय खाली बघ त्यांचं हे देवाचं. मी निर्लज्ज आहे. Rice cake. Can say the cake. Yeah. Okay. 10,000 on per. On per 10,000. Okay. Yeah. आम्हाला खायची सवय नाही ना. Come on. ठीक है 45 लास्ट. For 2 45. 45 come on. 45 245 नहीं. 45 for 2. 45. We meet at 45. Come. ठीक है. 46. चल नको चल. किती घ्यायचे. 2 घ्यायचे. 2 घ्यायचे. मी फक्त अजिंक्यला सांगते आणि बाजूला होते. मला घ्यायचं. तुला 2 घ्यायचे. तुला एकटील 2 घ्यायचे. हा मला बहिणींसाठी घ्यायचे. हा ठीक आहे. किती करायचं कोणाला. तो 100 ला 1 म्हणतोय का. आपण 50 ला 2 घेऊ. 100K 1 लाखाला 1. 1 लाखाला 1 खूप महाग आहे. 1 लाखाला 1 आहे. 1 लाखाला 1 खूप महाग आहे. सर व्हॉट इज द बेस्ट प्राइस फॉर दिस. बाबा मला तर लाजच वाटते यांचं बार्गेनिंग ऐकून. मी लांबच जाते बाबा. लाज वाटते. तुम्ही करा. मग त्याचे प्राइस पे करी. नाही नको नको. मला आज नाही वाटून चालू. तू कर तू कर. In white. हा काय करते. मला तर लाजच वाटते बाबा एवढे कमी करायला. मी काय म्हणते अजिंक्य माझ्याबरोबर शॉपिंगला असं देशील. एनी टाइम. बँड्राला मी फक्त असं बोट ठेवेन आणि बाजूला निघून जाईन. तू कर बार्गिन. मी तर विचारवर पण यायला रेडी असतो. मला भीती लाज वाटते का पण. मला पण सेम लाज वाटते म्हणून मी लांब अरे गेले ते होते. कुठे आपल्याला ओळखतात. इथे नाही ओळखत. मग आपण आपलं बेस्ट. तिला ओळखतात रे. तर अशी खूप सारी बार्गेनिंग आणि थोडीशी शॉपिंग करून आम्ही आता हॉटेलच्या दिशेने चाललोय. कारण हॉटेलला जाऊन आराम करणार. उद्याचा दिवस मस्त आराम आणि परवा आम्ही भारतात परत येऊ. पण तुम्ही नेक्स्ट लेवल बार्गेनिंग करता बाबा. मी नाही. हाच मला अजिबात जमत. मला पण नाही समज. मला लाज वाटायला लागते. अरे यात काय. हे बघ मी तुला सांगतो. आता आपण बार्गेन करून जेवढं दिलं ना त्यात पण तिने प्रॉफिट कमवलं. हो ते आहे. त्याच्याशिवाय तिने दिलंच नाहीये. मग काय. मला पटकन जायचं. तू दिसायला भारी आहे फक्त थोडं. खूपच सुंदर आहे. सगळीकडे खूप माणसं आहेत रे. फोटो कसे काढणार. जिंक्य पुत्र बाली. We use this way first to click Okay. a picture, and after that go straight to the temple and then eat.
Okay, take a picture with the snake. You want to try? हे लोक थोडे वेगळेच आहे ना. Yes, you want to take a picture? पण सापाचं तोंड कुठे त्याचं? फ्लोरोसेंट कलर. Take a picture with the snake here. पण त्याचं तोंड कुठे आहे? Take a sample this one. Maybe you want to try like that? हा त्याने हात ठेवलाय त्याने. नेमके तोंड बांधलंय याने पण. Yeah, you want to take a picture, sir? Where is his mouth? Show his mouth. तो दाखवणार नाही. If you want to try, I saw you tomorrow. टेप केलंय रे त्याने म्हणून तो दाखवत नाहीये. Come, madam, try with the snake here. How much? काय माहिती पेटा बिटावाले कुठे गेलेत का फक्त सध्या भारतापुरतेच अडकलेत. इथे अतिशय यांची वाईट अवस्था. यांच्या तोंडाला तर टेप बीप बांधली जाते आणि हे असे साप तिथे ठेवून ते अंगावरती घ्या. ते कसं गिळगिळ गिळगिळ बघून वाटतं. ते बुळबुळीत साप अंगावर घेऊन लोक फोटो काढतात आणि त्यांचे हाल. मग काही तो येडा बनवतो. अशी थोडी मस्करी करतात टुरिस्टची. तो आपली मस्करी करतोय. आम्ही त्याची करतोय. डोक्यावरती बाई घेऊन फिरते. तिथं साप ठेवलेत. तिथं डुकरं खातात मारून. काय मला बोलावं नाही एवढं हळू बोलायला तुला. हे ते कोणी नाहीये. आम्ही असं हे करत होतो रे मेडिटेट. मस्त चालतोयस कुणाल. छानच चालतोयस रे. याची ही फालतूगिरी चालत राहणार. त्यामुळे बाय बाय गाईज. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.